सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष दुधाचा मसाला बनवणार आहोत. अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये बनतो. तर सुरू करूया रेसिपीला. 4 ते 5 काजू, 4-5 बदाम आणि 5-6 मखाने हे आपल्याला गरम दुधामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. दूध गरम वापरायचं आहे म्हणजे पटकन भिजतात. एक अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत. अर्ध्या तासानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे की काजू बदाम भिजले गेले आहेत का. मिक्स करून घेतलं आहे आणि बदामाचे आपल्याला साल काढून त्याचा वापर करायचा आहे. तर ह्या बदामाची सालं मी काढून घेते. मखाने सुद्धा आपण चेक करूया. मखाने सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सालं काढून घेतलेले बदाम आणि बाकीचे राहिलेले काजू आणि मखाने दुधासकट वाटून घ्यायचे आहे. ह्याची एक पेस्ट पूर्ण बनवून घ्यायची आहे. स्मूथ अशी पेस्ट ठेवायची आहे. अजिबात जाड तुकडे राहता कामा नये. आता 2 ग्लास दूध मी इथे घेत आहे. हा जो मसाला आपण बनवत आहोत तो 2 ग्लास दुधासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही या हिशोबानेच आणखीन जास्त प्रमाण घेऊ शकता. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. दुधामध्ये आता उकळी यायला लागली की ही तयार केलेली पूर्ण पेस्ट ओतून घ्यायची आहे आणि दुधाला पुन्हा एकदा उकळी यायला ठेवायचं आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला ही उकळी काढायची आहे. मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं हे दूध असंच उकळून घ्यायचं आहे. दुधाला उकळी आली की सगळ्यात शेवट यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आणि काही केशरच्या काड्या घालून पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची आहे. मंद गॅस ठेवायचा आहे. गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाहीये. एक 2 मिनिटांमध्ये उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं हे दूध तयार झालेलं आहे. तर या कोजागिरी पौर्णिमेला बाहेरचा कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता या पद्धतीने घरीच हा मसाला बनवा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.